ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान व्हावं या मागणीसाठी खरं तर मार्केटवाडी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते। देशभर खरं तर त्यांचं इथलं आंदोलन गाजलं होतं। आज त्या गावाला शरद पवारांनी भेट दिली, त्यांना सगळे ग्रामस्थ आता आपल्याबरोबर। काय सांगताल, काय तुमची प्रतिक्रिया आज शरद पवारांनी भेट दिलेली? आज खऱ्या अर्थानं ह्या गावाला एक ऊर्जा मिळाली। पवारसाहेब म्हणजे ह्या देशातील एक कार्यकर्त्यांना पाठिंबा देणारे नेतृत्व आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मार्केटवाडी हे लोकशाहीमधील एक सर्वोच्च स्थानी असणार आहे, जागृतीचं स्थान। ज्या पद्धतीनं सत्याग्रहाचं आंदोलन देशामध्ये घडलं त्याप्रमाणे मार्केटवाडीचे आंदोलन हे लोकशाहीसाठी येणाऱ्या भविष्यासाठी पिढीसाठी निश्चित प्रेरणा देणारं ठरणार आहे। तुम्ही काय सांगताल, तुमच्या गावाचं नाव देशभर झालेलं आहे। आज पवारसाहेब देखील भेट देऊन गेलेत, भविष्यात परत राहुल गांधी येणार आहेत, बरेचसे नेते भेट देणार आहेत। प्रथमतः मी TV9चं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण TV9 हे मार्केटवाडी गाव देशाच्या नकाशावर नेलेलं आहे। कारण या मार्केटवाडी गावाने हे मार्केटवाडी गाव स्वाभिमानी गाव आहे आणि या गावाने ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हे आंदोलन 29 तारखेपासून पुकारलं। त्याबद्दल मी प्रथमतः मार्केटवाडी गावाचं अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांनी या मार्केटवाडीला भेट देऊन या गावामधील या तालुक्यामधील जनतेला ग्रामस्थांना ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरवरच मतदान घेणार आणि आम्ही ठाम आहोत। आम्ही तसे ठराव माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही ठराव देऊ आणि इथून पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावे असे आम्ही ठराव देऊ। जानकर साहेब म्हणतात की मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि बॅलेट पेपरवर जर मतदान घेणार असेल तर दिला पाहिजे राजीनामा आणि व्हावं का बॅलेट पेपरवर? जानकर साहेबांनी राजीनामा 100% दिला पाहिजे, पण जोपर्यंत सरकार लेखी देत नाही की बॅलेट पेपरवर मतदान घ्या तोपर्यंत ते अजिबात राजीनामा दिला नाही पाहिजे। नाहीतर आज राजीनामा घेतील, उद्या सांगतील आहे मतदान, परत मागची स्थिती तीच होणार आहे की जसं आम्ही 1800 मधलं 1500 मतदान आज तुतारीला केलं, जानकर साहेबांना केलं, तरी सुद्धा ते झालं नाही। ह्याच पद्धतीनं परत झालं तर काहीच उपयोग होणार नाही। जसंच की आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत सरकार आपल्याला लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत जानकर साहेबांनी राजीनामा देऊ नये। आणि आज तुमच्या TV9 आम्ही 29 तारखेपासून पाहतोय, TV9 असेल सर्व चॅनलवाल्यांनी आमचे मार्केटवाडी गाव नुसत्या तालुक्यापुरतं जिल्ह्यापुरतं राज्यापुरतं न ठेवता देशात पोहोचवलं आणि देशात पोहोचवल्याबरोबरच हे जगात पोहोचले। कारण आमची सख्खी चुलत बहीण आज अमेरिकेला आहे, तिथं सुद्धा चर्चा करते की बाबा आम्ही बघतोय तुमचं चॅनल, भैया कुठे आहे, तुम्ही दिसला त्या ह्याच्यात दिसला, मार्केटवाडीत दिसला, माळशिरसला दिसला, ही माझी कंटिन्यू चर्चा आहे। आम्ही उठलं की बारामतीला असतोय, इकडची सगळी लोक तिकडे बारामतीत बऱ्यापैकी सेटल झालेले जॉबला असतील सगळ्या, तिथं सुद्धा चर्चा। आत्ता मला कमीत कमी 30 ते 40 जणांचे फोन आले की TV9 वाल्याला दिसत आहे, ABP माझाला दिसत आहे। आणि आज इथं येऊन 85 वर्षाच्या योद्ध्यानं आज आम्हा तरुणांना एवढं मोठं बळ दिलंय की डगमाळलेली सगळं तरुण मंडळी ऊर्जेनं ताकदीनं आजपासून पुन्हा तयारी करणार आहेत। पुढच्या आठवड्यात राहुल गांधी केजरीवाल यांची सुद्धा तारीख फायनल झालेली आहे, ते सुद्धा येत आहेत। तुम्ही काय सांगताल, बॅलेट पेपर व्हायला पाहिजे? हां, बॅलेट पेपरवर झाल्याशिवाय आम्ही मतदानच करू शकत नाही। इथून पुढचं कुठलंही मतदान असेल ते बॅलेट पेपरवरती असल्याशिवाय आम्ही मतदान नाही करू शकत। आज पवार साहेबांनी गावाला भेट दिली, काय वाटतं? काय गाव एकदम आनंदी आहे। एवढं म्हणजे हेलिपॅड हे माहीत नव्हतं आणि ते हेलिपॅडहून हेलिकॉप्टर आज इथं गावात उतरलं, एकदम आनंदाचं वातावरण आहे। अजून काही नागरिक आपल्याबरोबर बोलण्यासाठी काय सांगताल? तुम्हाला आज पवार साहेबांनी भेट दिली गावाला, EVM हटावचा तुम्ही नारा देता गावकरी? मोलाची ठरलेली आहे भेट पवार साहेबांची आणि ह्या भेटीनं सगळं परिवर्तन होऊन जाणार आहे, देशाचं परिवर्तन होऊन जाणार आहे। आणि जी काय बॅलेट पेपरचं जे नियोजन चालू आहे ते होऊन जाणार आहे। बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे? हो, व्हायलाच पाहिजे। अहो, ग्रामपंचायत सुद्धा व्हायला पाहिजे, मशीन नको आहे आम्हाला असं आमचंच म्हणणं आहे, म्हणजे जनतेचं। संपूर्ण गाव म्हणजे जानकरांच्या पाठीचे आहे? हो, जानकरांच्या पहिल्यापासूनच आहे। पण विरोधक म्हणतात की तसं नाही, विकास या मुद्द्यावरती आम्हालाही मत। भाडुत्री येऊन कुणी बी काय म्हणणार, 4 रुपये दिले की भाडुत्री मला दिले, मी नाही थोड्या वेळात तुम्हाला लगेच येऊन बोलायचो, असं नाही का? नाही तसं चालत। भाडुत्री देते, पाकिट दिल्यावर कुणी बी कोणाचं काय करतं? जगात माणसं निर्माण तसले झालेले आहे। बॅनर लावलं, भाडुत्री बाहेरची माणसं आणून लावलेलं आहे, तरी पोलीस प्रशासन येऊन उभं राहून मग आता असल्या कृत्य केल्यावर आमच्यावर गुन्हा दाखल करते ते। मग माणूस भेटूच की, भीती मोठीच आहे। त्यामुळे त्यांच्या हातात सत्ता असल्यावर ती काय बी करू शकते, ते आम्ही नागरिक म्हणून मागं सरू शकतो। मग विरोधक म्हणून कुणी बोलणार आहे? ते मी आता तुमच्या दुसऱ्या चॅनलला जाऊन पैसे दिले की विरोधात बोलतो, जमतंय का? असं नाही, सत्य हे सत्य। पवार साहेब आज येऊन गेलेत, EVM मशीन कुठं हटवलं जाईल?
हो हटवलं जाणार जाणार जाणार. आज आता उपोषणाला लोक बसायला लागले. सोलापूर जिल्हा केंद्रबिंदू सोलापूर तिथून येऊन बसायला लागले. उद्या खेड्यापाड्यातली येणारच आहे, ती होणारच आहे. त्याला काय असतंय तेव्हा? ही काय सगळ्या जनतेच्या हितासाठी, चोरासाठी नाही, हितासाठी आहे. आपण बघितलं असेल की मरकडवाडी गावातील ग्रामस्थांनी देखील खरं तर आता या मागणीला जोर धरलेला आहे. आंदोलन अजूनही तीव्र करणार असल्याचं देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात आलेलं आहे. मरकडवाडी गावातून कॅमेरामन अभिजित पिशेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.